शेंगदाण्याची आमटी, गोड दही, सुका बटाटा, शेंगदाण्याचा लाडू आणि भगरीची दशमी. साधाच पण स्पेशल असा मेनू. उद्या येणाऱ्या एकादशीसाठी आपण ही रेसिपी पाहतोय. नमस्कार, मी स्वप्नाली. स्वागत आहे तुमचं न्यू मेजवानीमध्ये. तर चला आपण रेसिपी पाहू. इथे मी 1 कप भगर घेतली. ही आपण स्वच्छ धुवून घेऊ. भगर धुवून घेतली आणि आता त्याच्यामध्ये आपण 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, 2 मोठे चमचे शेंगदाणे आणि 1 मोठा चमचा दही घालून घेऊ आणि 1 मीडियम साईजचा बटाटा. आता हे आपण थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घेऊ. हे बघा वाटून घेतले आणि त्याच्यामध्ये आता मी मीठ घालून घेते चवीप्रमाणे आणि मिक्स करून घेऊ. बॅटर थोडं घट्ट आहे. आपण आणखी थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊ. पाणी घातल्यानंतर बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बॅटर खूप जास्त पातळी व्हायला नको, नाहीतर मग तशाही दशम्या नाहीत करता येत. हे बघा अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. मी तुम्हाला पळी दाखवली. आता इथे डोश्याच्या तव्याला आपण थोडंसं तेल टाकून घेऊ आणि 1-1.5 पळी बॅटर आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ आणि ते व्यवस्थित पसरून घेऊ. सहज पसरते बॅटर. वरून थोडंसं तेल घालून घेतलंय. आता परत तेल घालायची गरज नाही आणि झाकण ठेवू. झाकण ह्याच्यासाठी ठेवायचं की खालची बाजू भाजेपर्यंत वरची बाजू पूर्णपणे सुकून जाऊ नये. 1 ते 2 मिनिटानंतर मी हे झाकण काढलंय. काचेचं झाकण असल्यामुळे वरची बाजू सुकलेली लगेच दिसते आणि आता आपण हे पलटून घेऊ. आणि आत्ता ही आपली पहिलीच दशमी आहे, त्याच्यामुळे आपण ह्याच्यावरती परत झाकण ठेवतो आहे. 1 ते 2 मिनिटांनी मी झाकण काढलं आहे आणि आपण दशमी पलटून घेऊ. तर आणखी थोडी भाजायची गरज आहे. आपण भाजून घेऊ. तर हे बघा दशमी भाजलेली आहे. काढून घेऊ. सेम पद्धतीने आता आपण दुसरी दशमी सोडून घेऊ. वरून थोडं तेल घालू आणि झाकण ठेवू. हे बघा दशमी सुकलेली दिसते. आता आपण झाकण काढू आणि दशमी पलटून घेऊ. आत्ता आपल्याला झाकण नाही ठेवायचं. आपण पहिली भाजलेली दशमी ह्या दशमीवर ठेवणार आणि हे बघा ही पण दशमी भाजून झाली. सेम पद्धतीने आपण आता सगळ्या दशम्या करून घेऊ. इथे मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवले 2 चमचे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचा ठेचलेली मिरची घातली आणि आता 3 बटाटे घेतलेत मी इथे मीडियम साईजचे. चिरले नाही आहेत, हाताने फोडून घेतलेत. व्यवस्थित मिक्स करू आणि 2 चमचे शेंगदाण्याचं मोठं कूट आहे. हेही आपण व्यवस्थित मिक्स करू आणि आता चवीप्रमाणे मीठ. व्यवस्थित मिक्स करून झालंय आणि आता आपण एक वाफ आणणार आहे ह्याला. हे बघा 1-2 मिनिटासाठी मी झाकून ठेवलं होतं. गॅसची फ्लेम कमीच आहे आणि आता मी गॅस बंद करते. बटाटा काढून घेऊ आपण. त्याच कढईमध्ये मी परत 2 चमचे तेल घेतलं आहे. पाव चमचा जिरं,
आणि 1 चमचा वाटलेली मिरची. व्यवस्थित भाजून घेऊ, मिरचीला कच्चापणा राहायला नको. आणि 1.5 कप पाणी घालून घेतलंय. आपण पिण्यासाठी शेंगदाण्याची आमटी बनवतोय, त्याच्यामुळे आमटी पातळच बनवायची. मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलंय आणि लहान कूट आहे शेंगदाण्याचं, जे 2 चमचे घातलंय मी, कारण आपल्याला आमटी पातळ बनवायची. तुम्ही ह्या आमटीमध्ये बटाटा घालू शकता, आणखी थोडं कूट घातलं तरी काहीच हरकत नाही, जर तुम्हाला दशमीबरोबर खायचं असेल तर. पण मी इथे प्यायसाठी आमटी बनवते, त्याच्यामुळे पातळच आमटी पाहिजे. हे बघा, 1-2 मिनटं आपण उकळी आल्यानंतर हे शिजू देणार आहोत आणि मग आपण गॅस बंद करू. छान उकळी आली. आता हे 2 मिनटं शिजू देऊ आणि गॅस बंद करू. आता मी इथे घेतलेले आहेत 1 वाटी शेंगदाणे आणि पाऊण वाटी गूळ. हे मी मिक्सरला बारीक करून घेते. हे बघा, खूप बारीकही नाही आणि खूप मोठंही नाही, असं मीडियम साईजमध्ये मी हे कूट करून घेतलं आहे. आणि आत्ता ह्याचे आपण लाडू वळू. हे बघा, अशा पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेते आणि आता आपण ताट वाढायला घेऊ. तर मी अगोदरच इथे दशम्या घातल्यात. सुका बटाटा, हे गोड दही आहे, मी फक्त दह्यामध्ये साखर घातली आणि मिक्स केलं आहे. शेंगदाण्याची आमटी आणि शेंगदाण्याचा लाडू. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? नक्की ट्राय करा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.